वाशिम महाराष्ट्र संवाददाता नागेश अबजाज की रिपोर्ट। जिले के पालक मंत्री कृषि मंत्री होने के बावजूद प्रशासन उदासीन। प्रभावित किसान की फसल का अभी तक निरीक्षण नहीं हुआ। वाशिम के किन्ही राजा और चौलका मंडल में भारी बारिश के कारण कई इलाकों में खेती को नुकसान हुआ। हालांकि प्रशासन द्वारा अभी तक कोई निरीक्षण नहीं किए जाने से किसान चिंतित है। इसी संबंध में किन्ही राजा मंडल के डुबलवेल में गट क्रमांक 150 के अमोल सुखदेव नानोटी के काटेपूर नदी के किनारे स्थित 3 हेक्टेयर खेत में सोयाबीन और तूर की फसल को भारी नुकसान हुआ है। 35 स्प्रिंकल पाइप बह गए हैं और बाढ़ के पानी के कारण नदी तल से पत्थर और रेत उनके खेत में लगभग 1 हेक्टेयर खेत में आ गई है, जिससे उनका काफी नुकसान हुआ है। लेकिन इतने बड़े नुकसान के बाद और वाशिम जिले के पालक मंत्री तथा बड़ने स्वयं कृषि मंत्री होने के बावजूद प्रशासन ने अभी तक किसानों के खेत का निरीक्षण नहीं किया है, जिससे वे नाराज है और उन्होंने जल्द से जल्द निरीक्षण कर मुआवजे की मांग की है। नमस्कार, मी अमोल सुखदेव नानोटे, राहणार दुबळ। हे माझं गावाच्या दक्षिणेस शेत आहे 7 एकर। याच्यामध्ये गट नंबर 150 हा आहे। याच्यामध्ये 16 ऑगस्टला झालेल्या पावसामुळे अतोनात आमच्या शेतीचं नुकसान झालेले आहे। काटेपूर्णा नदीच्या पात्राचं पाणी आमच्या शेतात आलेलं आहे। बघू शकता मग किती दगडाचा गंज लागलेला आहे आणि त्याच्या खाली अशी अक्षरशः सोयाबीन सोडून गेलेली आहे। याचा पूर्णतः वास सुटलेला आहे। 16 ऑगस्टला झालेल्या पावसामुळे आजची 20 तारीख आहे, पण आतापर्यंतही आमच्या शेतात कोणता महसूल कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार, कलेक्टर मॅडम हे कोणीच सुद्धा बघायला आलेले नाही। आणि याच्याच जागी जर आमच्या शेताचा गांजा वगैरे जर दुसरं कसलं पीक असतं तर तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, अख्ख्या जिल्ह्याची यंत्रणा आमच्या शेतात येऊन थांबली असते की याच्या शेतात काय आहे काय नाही। पण नुकसान झाल्यानंतर बघण्यासाठी यायला यांच्याकडे कोणालाही वेळ नाही। राजकारणी लोक येतात, रोडवरच्या काठावरच्या लोकांचा सर्वे करून जातात, पण हे इकडे आमच्या दुबेलच्या शेतात कोणीच यायला तयार नाही आहे। एवढंच बोलतो आणि आमची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी एवढीच सरकारकडे अपेक्षा करतो।